आपला जो आहे तो म्हणजे समग्र प्रगती पत्रक। आपल्या सर्वांना या ठिकाणी महत्त्वाचं आहे कारण एमपीसी मधील समग्र प्रगती पत्रक कसे भरावे जे आपल्या स्क्रीनवर दिसते। आपल्या पाठ्यपुस्तकातील पान नंबर 247 वरती बघा, 246, पेज नंबर 246 and 247 मूल्यांकन कृती दिलेली आहे, ही आपण नंतर करणार आहोत। प्रथम समग्र प्रगती पत्रक कसे भरावे, पायाभूत टप्प्यासाठी नमुनात्मक उदाहरणे आपल्याला दिलेली आहेत। पहिला आहे विकास क्षेत्र, शारीरिक विकास। अभ्यासक्रमाची ध्येय दिलेली आहेत। बालके त्यांना निरोगी आणि सुरक्षित ठेवणाऱ्या सवयी विकसित करतात। बालके ज्ञानेंद्रियाची कुशाग्रता विकसित करतात। आणि तिसरं ध्येय दिलेले आहे सुदृढ व लवचिक शरीर विकसित करतात। त्यांच्या क्षमता ज्या आहेत त्या आपल्याला तपासाव्या लागतील। पोषक आहाराबाबत रुची आणि समज दर्शवतो व अन्न पदार्थ वाया घालवत नाही। आज आपण शाळांमध्ये पाहतो या ठिकाणी आलेला नाश्ता जो आहे तो देखील आपण डस्टबिन मध्ये फेकून देताना बरीचशी मुले पाहतो, म्हणजे अन्न वाया घालवतात। आणि म्हणून या ठिकाणी त्यांना समजून द्यायचं आहे की आहाराचं महत्त्व काय आहे, तो टाकतो का याची देखील नोंद आपल्याला घ्यायची आहे। म्हणजे आहाराचा देखील अन्नाचा दुरुपयोग होऊ नये आणि वाया जाता कामा नये यासाठी देखील ही क्षमता मुलांची आपण तपासायची आहे। एक चांगला उद्देश आपल्यासाठी दिलेला आहे, म्हणजे मुलांना चांगल्या सवयी या ठिकाणी निर्माण करता येईल। मूल्यांकनासाठी केलेली कृती आणि उपक्रम दिलेले आहेत। बालके त्यांना निरोगी आणि सुरक्षित ठेवणाऱ्या सवयी विकसित करतात। आताच मी सांगितलं की या ठिकाणी निरोगी राहण्यासाठी आणि सुरक्षित राहण्यासाठी म्हणजे कोणत्या प्रकारचे अन्न पदार्थ विद्यार्थ्यांनी खावे आणि कोणते अन्न पदार्थ खाऊ नये याविषयी या ठिकाणी आपल्याला चांगल्या अन्नाच्या सवयी त्यांना रुजवता येतील अशी कृती आपल्याला करायची आहे। शिक्षक कृती गीत या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे। निरोगी आरोग्यासाठी पोषक आहाराच्या सवयी आणि स्वच्छतेच्या सवयी शिकवण्यासाठी कृती गीत या ठिकाणी ऐकवलेलं आहे। कृती गीत या ठिकाणी मी वाचतो, सर्वांनी लक्ष द्या। पान नंबर 247 वरती, आरोग्य चांगले मिळवणार, आरोग्य चांगले मिळवणार, आरोग्य चांगले मिळवणार। पालक मेथी, लाल टोमॅटो, गाजर, मुळा आवडीने आम्ही खाणार, आरोग्य चांगले मिळवणार। मग आम्ही पळणार, धावणार, नाचणार आणि गाणार। म्हणजे या ठिकाणी उठून खूप मौज मस्ती करणार, आम्ही आरोग्य चांगले करणार। या गीतातून मुलांच्या या ठिकाणी आरोग्य चांगले राहण्यासाठी ही भाजी नको, तो पदार्थ नको, आपण आपल्या घरी देखील मुलं या ठिकाणी आवडीने कोणत्या प्रकारची भाजी टाळतात, वेगळ्या प्रकारच्या भाज्या आम्हाला आवडत नाही असं या ठिकाणी सांगतो। आणि म्हणून त्या मुलांना या ठिकाणी पालक, मेथी, लाल टोमॅटो, गाजर, मुळा म्हणजे सर्वच भाज्या आपल्या शरीरासाठी कशा आवश्यक आहेत हे या गीतामधून या ठिकाणी सांगायचं आहे। म्हणजे तू धावणार आहे, पळणार आहे, नाचणार आहे, गाणार आहे, सर्व शक्ती आपल्यामध्ये निर्माण होणार आहे। म्हणजे चांगल्या अन्नाचं आणि आरोग्याचं महत्त्व या गीतामधून आपल्या समोर मांडण्यात आलेले आहे। कृती गीतातून दिलेल्या सर्व चांगल्या आणि निरोगी आरोग्यासाठी खाण्याच्या सवयींची यादी आपल्याला करायची आहे। तुम्ही कृतीसह पूर्ण गाणे किंवा गीत गाऊ शकता का? म्हणजे मुलांकडून वेगवेगळ्या प्रकारची गाणी जी आहेत आरोग्याविषयी किंवा या ठिकाणी चांगले आरोग्य ठेवण्यासाठी आपण गाऊ शकतो का, ती या ठिकाणी तयार करायची आहे। आवडत्या मुलांच्या भाजीचे नाव विचारून घ्या, कारण काही मुलं जी आहेत आपापल्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आवडतात। म्हणजे विशेष आपल्या कोणता डिश आवडतो या ठिकाणी त्याविषयी ते सांगू शकतील। आता सगळ्यात शेवटी महत्त्वाचं म्हणजे मूल्यांकन आपल्या रुब्रिकने कशा प्रकारे दिलेलं आहे ती आपल्या जाणीव जागृती, संवेदनशीलता आणि सर्जनशीलता या क्षमतांच्या आधारे प्रवाह, पर्वत आणि आकाश या 3 घटकांमध्ये आपल्याला वर्णन करायचं आहे। त्या नोंदी आपल्याला त्या प्रगती पत्रकामध्ये करायच्या आहेत।
प्रवाहामध्ये पहिला दिलेला आहे, निरोगी आरोग्यासाठी खाण्याच्या योग्य सवयी माहीत नाही. संवेदनशीलतामध्ये दिलेला आहे, इतरांनी आठवण केल्यानंतर खाण्याच्या योग्य सवयी रुची दाखवतो.